केंद्र सरकार, राज्य सरकार, भारत सरकार सगळीकडं उठल्यावर फोनमध्ये सगळीकडे हेच चाललेलं आहे. पहिलं गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर. सध्याची परिस्थिती बघता गॅस सिलेंडर हा सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या समोर. तर हा किती आपण मोठा मानतो याच्यावर डिपेंड आहे. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता विषय आजचा असा आहे की गॅस सिलेंडर हा विषय सगळीकडे चालू आहे. कुठल्या पण फोनमध्ये बघा, कुठल्या पण न्यूजला हेच चालू आहे. गॅस सिलेंडर महाग झाला आहे, महायुद्धामुळं हा परिणाम आहे, महायुद्धामुळं असं झालं आहे, पाणी बॉटल वाढलेले आहेत. तर आता नक्की बाहेरच्या राज्यांच्या युद्धामुळं भारत देशावर म्हणा किंवा आपल्यावर म्हणा हा प्रश्न निर्माण झालेला आहे की किती अडचणी येणार आहेत अजून, आणि त्या अडचणींना आपण कसं तोंड दिलं पाहिजे. आता मराठी नवीन वर्ष आपण म्हणतो हे हिंदुत्वाचं आहे, आपण सर्व हिंदू एकत्र आहे. तर एकत्रीपणासारखं कोण वागतं आहे का? म्हणजे मला हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. आता विचार करा, जर समजा सिलेंडर अवेलेबल आहे म्हणून तर तो देत आहे ना. मग आता कमर्शियल सिलेंडर तुम्ही 5,000ला देत आहे, म्हणजे तुमच्याकडे तो अवेलेबल आहे, मग तुम्ही 5,000ला का देत आहे? अरे आमचा कमाईची हीच वेळ. अरे हे कमवत आहे कोणाकडनं तुम्ही? म्हणजे तुमच्याच मराठी बांधवाकडनं. आणि आपण साजरे करतो हिंदू सण किंवा हिंदुत्व सगळं, आणि काही झालं की सगळे एकत्र येतात, चलो लढो, आम्ही एकत्र आहे, आम्ही मराठी आहे. अरे मग असं मराठी पण जेव्हा अशी एकत्रित येऊन मदत करायची वेळ असते तेव्हा कुठं जातं बरं? असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. तर हाच प्रश्न अजून कोणाच्या मनात आहे का?